नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा या ठिकाणी 1280 पदांसाठीची भरती या ठिकाणी निघालेली आहे। तर मित्रांनो, त्यासाठी अप्लाय कसं करायचं आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे आणि कोण अप्लाय करू शकतं याबद्दलची डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतो। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेकडून दोन ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। पहिली असणार आहे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठासाठी आणि दुसरी आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरसाठी। तर त्या दोन्ही ॲडव्हर्टाइजमेंट आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय। तर मित्रांनो, पहिली ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे तुमचं इंटरव्ह्यूच्या बेसिसवरती। शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी हे ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे। पहिलं पद जे आहे, पहिली ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती असणार आहे मित्रांनो, बेसिकली ही आपण पाहतोय की सातारासाठीची आहे। ओके, सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची जागा आपण पाहतोय कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठामध्ये। तर या ठिकाणी प्रत्येक विषयामध्ये जागा आहे। तुम्ही विषय पाहू शकता, हिंदी, मराठी आहे, इंग्रजी आहे, मानसशास्त्र, इतिहास, भूगोल सगळेच्या सगळे विषय ऑलमोस्ट या ठिकाणी आहे। या ठिकाणी जागा असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकाच्या 123 जागा या ठिकाणी आहेत। इथं जागा थोड्याशा या ठिकाणी कमी आहेत, पण नक्की अप्लाय करू शकता सहाय्यक प्राध्यापक पदासाठी। ओके, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली येऊया। खाली आल्यानंतर बाकीची माहिती पाहूया। या ठिकाणी सेमच माहिती तुम्हाला या ठिकाणी इंग्लिशमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे, ती पण तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता। त्यानंतर मित्रांनो अजून एक माहिती आहे या ठिकाणी की एक मिनटं थोडंसं खाली येतो। फॉर BSc, BCA, MCA, MSc कम्प्युटर, ओके, कम्प्युटर सायन्सची पण फॅकल्टी या ठिकाणी भरण्यात येणार आहे। त्याचबरोबर फॉर BM साठी पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, बँक मॅनेजमेंट असेल, त्या फॅकल्टी देखील या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर BSc साठी पण खूप साऱ्या जागा आहेत। ओके, बेसिकली कम्प्युटर ॲप्लिकेशनच्या फॅकल्टी ज्या असतील त्या या ठिकाणी भरण्यात येतील। रिझर्व कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर जर आपण पाहिलं तर AI जागा आहेत, AI शिक्षकासाठी, म्युझिक शिक्षकासाठी, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी, डेटा सायन्ससाठी। ओके, तर त्यासाठी त्या टोटल 232 जागा आहेत, ऑदर जागा। ओके, त्यानंतर जर आपण पाहिलं तर नॉन गॅरंटेड पोस्टमध्ये कसं येतं तर असिस्टंट प्रोफेसर एक आहे, त्याच्यामध्ये बेसिकली मास कम्युनिकेशन आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे। या ठिकाणी पण जागा आहेत, 10 जागा असणार आहे नॉन गॅरंटेड टीचरसाठी। त्यानंतर खाली येऊया। खाली आल्यानंतर बाकीची माहिती घेऊया। तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे तर ह्या वेबसाईटवरती जी आहे teaching.rayatrecruitment.com ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। त्या फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल। इंटरव्ह्यू तुमचं बेसिकली 3 आणि 4 जून रोज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ओके, तर ही झाली कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठासाठीची ॲडव्हर्टाइजमेंट। दुसरी जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती असणार आहे शिवाजी विद्यापीठासाठीची। ओके, तर शिवाजी विद्यापीठाची ॲडव्हर्टाइजमेंट आता आपण पाहून घेऊया। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापकाची जी पोस्ट आहे त्यासाठी जागा जास्त आहेत, 445 जागा या ठिकाणी असणार आहे शिवाजी विद्यापीठामध्ये। खूप साऱ्या पोस्ट आहेत, खूप साऱ्या विषयांमध्ये आहेत, तर त्या तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। त्यानंतर खाली येऊया। खाली आल्यानंतर पण या ठिकाणी नॉन ग्रँटेड पोस्ट आहेत, लायब्ररीसाठीच्या पण जागा या ठिकाणी असणार आहेत। त्याचबरोबर जर आपण खाली येऊन जर अजून पाहिलं तर शारीरिक शिक्षण संचालक पदासाठीची देखील जागा या ठिकाणी आहेत। ओके, तर पाहू शकता लॉमध्ये जागा आहेत, खूप साऱ्या जागा आहेत, प्रत्येक ऑलमोस्ट सगळ्या फॅकल्टी या ठिकाणी अप्लाय करू शकतात मित्रांनो। ओके, BSc, BComसाठी पण जागा या ठिकाणी असणार आहेत। त्यानंतर असिस्टंट प्रोफेसरसाठी जागा आहेत, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये। त्याचबरोबर ॲग्रिकल्चरमध्ये पण जागा आहेत, खूप साऱ्या फॅकल्टी आहेत, नक्कीच अप्लाय करू शकता या ठिकाणी पण। सेम तुम्हाला त्याच वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा या ठिकाणी पण। तर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता तुम्हाला मी सांगतो, जर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसरसाठी अप्लाय करायचं असेल तर बेसिकली तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असणं आवश्यक आहे। ओके, किंवा सेट, नेट, पदवीधर, PhD होल्डर असेल तरी देखील अप्लाय करू शकता। तुमच्याकडे थोडाफार टीचिंगचा अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाऊ शकतं, हे लक्षात ठेवायचं आहे। ओके, त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ज्या बाकीच्या पोस्ट आहेत नॉन ग्रँटेड पोस्ट, त्यामध्ये तुमचं संबंधित शिक्षण त्या विषयामध्ये झालेलं असणं आवश्यक आहे। ओके, UGC अप्रूव्ड तुमचं विद्यापीठ असणं आवश्यक आहे। ओके, तर नक्कीच या ठिकाणी असेल तुम्ही क्वालिफाय तर नक्कीच अप्लाय करा। अप्लाय करताना लॉग इन करायचे, तुमची इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचे, ॲड्रेस टाकायचा आहे, क्वालिफिकेशन डिटेल्स, एक्सपिरियन्स, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, फोटोग्राफ, सिग्नेचर आणि एज्युकेशन सर्टिफिकेट, आणि नक्कीच या ठिकाणी अप्लाय करू शकता। तर मित्रांनो बेसिकली हे आहे वेबसाईट ऑफिशियल। इथे जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे, हे तुमचे डिटेल्स या ठिकाणी फिलआउट करायचे सगळ्या टोटल आणि अप्लाय करून टाकायचे। काय डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।